यानंतर आपल्या आजच्या सत्राचे प्रमुख वक्ते आहेत आयुष्यमान मधु कांबळे सर, ज्येष्ठ पत्रकार मुंबई. यांना मी विनंती करतो आपण आपल्या विषयाची मांडणी करावी. सेक्युलर मुवमेंटच्या दुसऱ्या दिवसाचं हे पहिल्या सत्रामध्ये अधिवेशनाच्या फुले आंबेडकरी समकालीन फुले आंबेडकरी राजकारण आणि आव्हाने आणि पर्याय या चर्चासत्राचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक एम आर कांबळे सर, दुसऱ्या आपल्या वक्त्या ॲडव्होकेट कविता, सूत्रसंचालन करतायत ते आमचे संघटनेचे आपले राज्य उपाध्यक्ष सरतापे सर, ज्यांनी आता प्रस्तावित केलं ते आपले संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि बीड जिल्ह्याचे प्रमुख संघटक युवराज सोनावणे, सर्व मान्यवर समोरचे, वडाचं झाड आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण बघितलेलं आहेत ते झाड, आपल्याला ते वड माहिती आहे. वडाचं झाड जर मुळापासून आपल्याला तोडायचं असेल तर ते झाड कसं असतं की त्या झाडाच्या भोवती त्या फांद्यांच्या पारंब्या जमिनीत घुसलेल्या असतात. त्या मुळापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा फांद्या तोडाव्या लागतात, म्हणजे त्या पारंब्या तोडाव्या लागतात. त्या पारंब्या जर आपण तोडल्या नाही तर आपल्याला मुळापर्यंत जाता येत नाही. मला वाटतं आजची परिस्थिती थोडीशी अशी उलटी झाली आहे. खरं म्हणजे फुले आंबेडकरी राजकारण जे आहे ते सामाजिक बदलाकडून राजकीय बदलाकडे जाणं अपेक्षित आहे, ते तसं आहेच ते. पण आता क्रम हा थोडासा बदलतोय की काय, बदललाय की काय असं मला वाटतं. आणि हे 2014 नंतर ते थोडंसं प्रकाशानं जाणवतं. आणि त्याचं कारण असं की राजकीय सत्ता म्हणजे राजकीय सत्तेच्या माध्यमातून, मी फार तपशिलात आणि यामध्ये बोलणार नाहीये, परंतु राजकीय सत्तेच्या माध्यमातून जो RSSचा अजेंडा आहे की या देशातला एका विशिष्ट वर्गाचं, विशिष्ट विचाराचं एक वर्चस्व कायम ठेवणं आणि इतरांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवणं, त्याच्यासाठी त्यांनी ते धर्मव्यवस्था निर्माण केली, त्यानुसार समाजव्यवस्था निर्माण केली, म्हणजे जाती व्यवस्था निर्माण केली. आणि ती धर्मव्यवस्था आणि जाती व्यवस्था तिला कुठेही असा छोटासा सुद्धा तडा जाऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी आज ते राजकीय सत्तेचा वापर करतायत. किंवा थोडे बहुत कुठं तडे गेले असतील तर ते बुजवण्याचेही सत्तेच्या माध्यमातून काम करतायत. म्हणजे ते जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्था पुन्हा अधिक मजबूत आणि अधिक बळकट करण्यासाठी राजकीय सत्तेचा वापर केला जातो. खऱ्या वास्तविक पाहता राजकीय सत्तेचा वापर हा सामाजिक बदलासाठी करायला पाहिजे, सामाजिक समतेसाठी, आर्थिक समतेसाठी, लोकांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, पर्यायानं देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी. परंतु त्याच्या ऐवजी त्याला विकासाची आणि प्रगतीची, जसं काल गौतमी कांबळे सरांनी सांगितलं, असे सगळे त्याचे अर्थ बदलून की हाच विकासन, हेच प्रगती, अशा पद्धतीचं एक राजकारण किंवा राजकीय सत्तेचा वापर केला जातो. राजकीय सत्ता यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी संविधानाच्या माध्यमातूनच केलेल्या कायद्याकडे जर आपण लक्ष दिलं किंवा लक्ष आपलं वेधलं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की पुन्हा ह्या देशामधला या म्हणजे BJP, अगदी सरळ नावच घेऊ आपण, कारण राष्ट्रीय स्वयंसेवकाचं जे पॉलिटिकल प्रोडक्ट आहे ते BJP आहे. आणि BJPच्या विरोधात लढण्यासाठी माझं जर मत असं आहे की एकाही भारतातल्या राजकीय पक्षाला त्याचं नीट आकलनच झालेलं नाही असं माझं मत आहे. कारण तो जो अजेंडा तयार करतात
किंवा त्या सर्कसमध्ये जो रिंग मास्टर असतो तो त्या वाघाला सुद्धा जे त्याच्याच रिंगणामध्ये ते खेळवतो, अशा पद्धतीनं आज प्रत्येक गोष्टीमध्ये अजेंडा हे भाजपच सेट करतं आणि त्या अजेंड्यावरती बाकीच्या पक्षांना खेळायला लावतं. ते म्हणजे मी एक सहज उदाहरण देतो आणि पुढे जातो. सीएचा कायदा केला, मुळामध्ये तो सीएचा कायदा आपल्या भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. म्हणजे याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात भारतीय संविधानाचे, सेक्युलरिझम. ते सेक्युलरिझमलाच तडा देणारं ते आहे. म्हणजे परदेशातल्या 3 देशातल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातल्या मुस्लिम होऊन इतरांना फक्त भारताचं नागरिकत्व देणं, अशा पद्धतीचा कायदा, सेक्युलरिझमचं तत्व, मूलभूत तत्व असलेल्या संविधानाला अनुसरून असा कायदा होऊ शकत नाहीये. त्यामुळं आणि दुसरं काय झालं, या विरोधात विरोधकांनी त्याला जो विरोध केला आणि जी आंदोलन केली, त्या आंदोलनाची फक्त 2 स्थळं मी सांगतो. त्यातलं एक स्थळ आहे आपल्या महाराष्ट्रामधले मुंब्रा आणि दुसरं आहे दिल्लीतले शाहीनबाग. मला प्रश्न असा पडलेला आहे की हा सीए हा जो कायदा आहे, नागरिकत्व देण्याचा जो कायदा आहे, तो चुकीचा कायदा आहे, घटनेच्या विरोधातला कायदा आहे, सेक्युलरिझमच्या विरोधातला कायदा आहे. त्याचं आंदोलन मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये का झालं, ते तुम्हाला आंदोलन करायला लावून पुन्हा हिंदूंचं किंवा जे काही अँटी मुस्लिम जो काही मतदार आहे त्याचं ध्रुवीकरण त्यांनी केलं बरोबर पद्धतशीरपणे. हा विषय मुस्लिम वस्त्यांवर आंदोलन करायचा नाहीच आहे. हा जो विषय आहे तो बेसिक कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरला वर घातलेला घालाय. त्या अर्थाने त्याच्यावरती आंदोलन व्हायला पाहिजे होतं. पण विरोधी पक्षाने काय केलं किंवा सोकॉल काही सामाजिक संघटनांनी किंवा पुरोगामी संघटनेने काय केलं, मुस्लिम वस्त्यांमध्ये जरा आंदोलन केलं, त्यांना मुस्लिम वस्त्यांमध्ये पाठवलं आणि यांची हिंदू वोट बँक परत आणखी मजबूत केली. इथं आपल्यावरती आपण जे ट्रॅप मध्ये जो अडकतोय ना, हा ट्रॅप नीट आपण समजून घेतला पाहिजे. पुढे जातो मी आता. आणि हा ट्रॅप त्यांनी सत्तेचं जे आज त्याला 2014ला त्यांनी जी काय सत्ता हातात घेतलेली आहे त्या पद्धतीनं ते असं ट्रॅप टाकत चाललेले आहेत आणि आपण सगळे त्या ट्रॅपमध्ये अडकत चाललेलो आहे. आता राजकारण म्हणल्यानंतर निवडणुका आल्या, राजकारण म्हटल्यानंतर सत्ता आली, सत्तेचा विषय आला. आम्हाला सत्ता कशाला हवी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये आणि थॉट्स ऑन पाकिस्तान या दोन्ही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांनी इतरांच्या बाबतीमध्ये ते सत्ता त्यांना जे हवे आहे, म्हणजे काँग्रेस असेल त्यावेळी किंवा इतर जे असतील, त्यांनी असं म्हटलं की त्यांना सत्ता हवी आहे, ते सत्तेसाठी जे काही कांगावा करतात किंवा सत्तेसाठी जे काही आरडाओरड करतायत ते त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि फक्त सत्ता आणि सत्ता पाहिजे. त्या कॅटेगरीमधला मी नेता नाही आहे असं बाबासाहेब म्हणतात. मी या कॅटेगरीमधला नेता आहे की मला सत्ता अशासाठी हवी आहे की मला समाजाचं परिवर्तन करायचं आहे, समाज बदलण्यासाठी मला सत्ता हवी आहे, केवळ सत्तेसाठी मला सत्ता नको आहे. मला वाटतं ही बाबासाहेबांची भूमिका आपली राजकीय सत्तेकडे जाण्याची असायला पाहिजे, ती आहे आपली. आता इथं कसं जाणार आपण इकडे, मी मगाशी सुरुवातीलाच वडाच्या झाडाचं जे काही उदाहरण दिलं की ठीक आहे, इथली जाती व्यवस्था आपल्या म्हणजे बीजेपीच्या विरोधात किंवा फुले आंबेडकरी विचार स्वीकारलेला जो समूह आहे किंवा जो काही समाज आहे त्याला जर सत्तेच्या दिशेने जायचं असेल तर मुळामध्ये त्याचा सगळ्यात मोठा अडथळा इथली जाती व्यवस्था आहे. आणि ते जाती व्यवस्थेचं म्हणजे जाती व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेचं मूळ आहे. आणि त्या मुळावर घाव घालण्यासाठी वडाच्या झाडासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे की मग ह्या पारंब्या आपल्या आडवा आलेल्या आहेत. त्या कुठल्या पारंब्या आहेत, त्या तोडल्याशिवाय आपल्याला आता मुळापर्यंत जाता येत नाही, अशी आता थोडीशी उलटी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग आता त्या पारंब्या कुठल्या आहेत. तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची ही निवडणूक पद्धती आहे. मी खूप वेळा बोललोय पण आज पुन्हा नव्यानं हा आपल्या अधिवेशनाच्या प्लॅटफॉर्मवरती मी हा विषय मांडतोय. आपल्याकडे पहिली गोष्ट म्हणजे अशी की आपल्याकडे निवडणुकी संदर्भातला एक कायदा आहे, त्याला रिप्रेझेंट ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणतात, प्रतिनिधित्व कायदा. पण
आपल्याकडे राजकीय पक्षाला एक फार महत्व आहे आणि राजकीय पक्ष निवडणूक लढवतो, तो राजकीय पक्ष सत्तेवर होतो. मग लोकशाही मधला अत्यंत महत्वाचा घटक कुठला असेल तर तो राजकीय पक्ष आहे. परंतु राजकीय पक्षाचा कायदाच आपल्याकडे अजून अस्तित्वात नाही असं माझं मत आहे. म्हणजे माझं जे काय आकलन आहे किंवा माझा जो काय अभ्यास आहे कदाचित कमी असेल, आपण मला कुणी दुरुस्त करू शकता. म्हणजे पॉलिटिकल पार्टी ऍक्ट नावाची गोष्टच आपल्याला अस्तित्वात नाहीये. जे काय आपण त्याच्यामधलं काय ज्या आचारसंहिता आपण आणतो किंवा ज्या काही विशेषतः आचारसंहितेच्या बाबतीमध्ये धर्माचा वापर करू नये, जातीचा वापर करू नये, प्रलोभन दाखवू नये, अमुक तमुक जे काय सगळे त्यात रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये सगळं आहे. परंतु पॉलिटिकल पार्टींना खऱ्या अर्थानं एक आचारसंहिता नेमून देणारा पॉलिटिकल पार्टी ऍक्ट आपल्या भारतामध्ये अजून गेल्या 75 वर्षामध्ये 77 वर्षामध्ये अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय पक्षांचं रेग्युलेशन करणारा किंवा त्यांना एक आचारसंहिता कायद्यानं बंधित करणारा राजकीय पक्ष ऍक्ट किंवा पॉलिटिकल पार्टी ऍक्ट हा पहिला केला पाहिजे असं माझं मत आहे. नंबर 2, आव्हान काय आहे ते आव्हानं मी पहिल्यांदा म्हणजे मांडत असताना याचा मी उल्लेख करतो की आपलं काय होतंय की आपण राजकारणामध्ये पराभूत झालो की 2 गोष्टीकडे आता अलीकडे अजून एक त्यात ऍड झालेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे विशेषतः फुले आंबेडकरी विचारधारा स्वीकारलेला समूह जो राजकारण करतो त्याचा राजकारणामध्ये पराभव झाला की त्याचं पहिल्यांदा आपल्यामधल्या गटबाजीवरती कापड फोडलं जातं. ते एक आहेच, म्हणजे ते काय, पण ते एकमेव आहे असं माझं मत नाही पराभवाचं कारण. नंबर 2, आता त्याच्यामध्ये एक ऍड काय झालं की ते सगळ्यांसाठीच झाले. ईव्हीएम मशीन, माझं एक मत याबद्दलचं वेगळं आहे, मी तर पुढे त्याच्याबद्दलचं बोलेन. म्हणजे ईव्हीएम मशीन संशयातीत आहे का? नाही, ती संशयास्पद आहेच. पण पुन्हा हा असं मला वाटतं की पुन्हा हा बीजेपीचाच ट्रॅप आहे, फिरा त्याच्या भोवती. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धी मला मुक्त ठेवायला वावच देत नाहीये. याचं नेमकं काय उत्तर शोधायचं. आणि दुसरा याच्यामधला आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे या निवडणूक पद्धतीमधला, जे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ही आजची निवडणूक पद्धती आहे. तर ही निवडणूक पद्धती त्या काळामध्ये स्वीकारली, त्याची कारणं वगैरे त्याचा मी तपशील देत नाही, मी आता डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. आपण वाचन करा त्या संदर्भातलं, त्या घटना समितीमध्ये त्याच्यावरती डिबेट झालेला आहे, नंतर अनेक त्याच्यावरती पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. याच्यामध्ये एक विषय असा आहे की मी आपल्यामधले आताच्या निवडणूक पद्धतीमधनं येणारे अडथळे किंवा आव्हाने, त्यातला एक म्हणजे पहिला मी मांडेन की राखीव मतदारसंघ. आता राखीव मतदारसंघ हा पुणेकरानंतर राखीव मतदारसंघ निर्माण झाले. आता राखीव मतदारसंघामध्ये हे राखीव मतदारसंघ रद्द करा असं नंतर बाबासाहेबांनी मागणी केली. ज्या बाबासाहेबांनी पुणे करार केला, ज्या पुणे करारामध्ये राखीव मतदारसंघाची तरतूद केली, त्याच्या आधी बाबासाहेबांचं सुंदर मतदारसंघाची मागणी होती. त्याचाही तपशील मी सांगणार नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गांधी आंबेडकरांचा वाद झाला आणि म्हणजे मोठा संघर्ष झाला आणि तडजोड म्हणून राखीव मतदारसंघ आले. पण लगेच बाबासाहेब आंबेडकरांनी जे नंतर मला वाटतं 37ची निवडणूक झाली त्याच्यानंतर 42लाच त्यांनी पहिल्यांदा मागणी केली की राखीव मतदारसंघ रद्द करा. राखीव मतदारसंघ रद्द करा त्याची कारण त्यांनी सांगताना सांगितलं की मुळामध्ये हे जे राखीव मतदारसंघामधून निवडून जाणारे जे प्रतिनिधी आहेत ते समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, ते त्या त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं एका अर्थानं बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की त्या पक्षाचे ते गुलामच होतात. त्यामुळं राखीव मतदारसंघ हे रद्दच करा असं ही मागणी केलेली आहे. त्या मागणीचा उच्चार बाबासाहेबांनी अनेकदा केलेला आहे.
किंबहुना मद्रास आणि नागपूर मधल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये ठराव सुद्धा केलेले आहेत की राखीव जागा रद्द करा. त्याच्यानंतर 47ला घटना समितीला त्यांनी जे त्यांचा मेमोरॅन्डम सादर केला होता की स्टेट्स अँड मायनॉरिटीच्या नावानं, त्याच्यामध्ये पण तो उल्लेख आहे की राखीव मतदारसंघ म्हणजे पुणे करारातला जो राखीव मतदारसंघाचा विषय तो रद्द करा. आपण जेव्हा फुले आंबेडकरी राजकारण म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या ऐतिहासिक घटनाक्रमांचा आपण कधी काय विचार करतो का, काय मागोवा घेतो का? तर मला वाटते मागोवा घेत नाही आपण म्हणजे कसं आलंय की अलीकडे आपलं असं झालंय की आपण विचार करायचं सोडून दिलेलं आहे. नाव फक्त बाबासाहेबांचं आणि फुल्यांचं घ्यायचं आणि विचार मात्र काय करायचं नाही. नेमकं काय काय ऐतिहासिक घटनाक्रम आहे हे का बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे असं, आणि त्या स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये राखीव मतदारसंघ रद्द का करा त्याचं स्वतंत्रपणे स्पष्टीकरण बाबासाहेबांनी दिले. अनेक त्याच्यातली कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पुन्हा स्वतंत्र मतदारसंघाचीच मागणी केली आहे, हेही खरं आहे. आणि पुन्हा हेही खरं आहे की 1955 बाबासाहेब नंतर स्वतंत्र मतदारसंघही नको म्हणतात. इथपर्यंत आपण कोणी जात नाहीये. मग होतंय कसं की राखीव मतदारसंघ रद्द करा. आता नक्की आपल्याकडे आपण सतत पराभवाचे धक्के खात राहिलो किंवा आपले पराभव आपण घेत राहिलो की मग लगेच राखीव मतदारसंघ रद्द करा आणि स्वतंत्र मतदारसंघ द्या. अरे स्वतंत्र मतदारसंघही नको असं बाबासाहेब म्हटलेले आणि ते लिखित स्वरूपात म्हटलेले आहेत त्यांनी. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे की स्वतंत्र मतदारसंघ सुद्धा नको, राखीव मतदारसंघ सुद्धा नको. त्यांनी बहुसदस्यीय पद्धती आणा, निवडणूक पद्धती आणा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. तर बहुसदस्यीय नेमकी पद्धती काय आहे त्याचा तपशील मी शोधायला लागलोय, मी अभ्यास करतोय त्याचा, परंतु मला अजून तो नीट मला अवगत झालेला नाही. तर नेमकी ती कशी पद्धत असायला पाहिजे तर त्याचा तपशिलाचा किंवा त्याचा मी शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. मग आता काय होतं की मग आपण दुसरा त्याचा मुद्दा येतो की ईव्हीएमचा मुद्दा येतो आता अलीकडच्या काळामध्ये. आता ईव्हीएमचं काय तर माझं म्हणणं असं आहे की समजा चला त्यांनी ईव्हीएम याच्यापूर्वी 2004च्या पूर्वी सगळ्या निवडणुका ह्या मतदान पत्रिकेवर होत होत्या. तेव्हा तुम्ही सत्तेवर होता का? तेव्हा तुमचे किती आमदार निवडून येत होते, किती खासदार तुमचे निवडून येत होते? आता समजा ईव्हीएम मशीन बंद केलं, पुन्हा बॅलेट पेपर आणले, तुम्ही किती लोक कसं तुम्ही निवडून येणार आहात मला सांगा. मुळामध्ये त्या विषयाचं किंवा त्या आव्हानाचं मूळ बाजूला राहतंय आणि आपण दुसऱ्या बाजूने त्याचा विचार करतो. म्हणजे ही जी निवडणूक पद्धती आहे ती राखीव मतदारसंघ, एक पहिली गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांचा जो महत्वाचा विचार आहे तो या देशामधली जाती व्यवस्था संपुष्टात आणून किंवा जाती व्यवस्थेचं उच्चाटन करून सामाजिक समता प्रस्थापित करणं हा मूळ तत्वज्ञान आहे बाबासाहेबांचं. आता या सगळ्या चळवळी आपल्याला त्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे ते राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा धम्मक्रांतीची चळवळ असेल, ह्या सगळ्या चळवळीची दिशा शेवटी आपल्याला या देशातली जी समाजाचं शोषण करणारी, समाजाला गुलाम ठेवणारी ही जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेच्या समोर उच्चाटनाच्या दिशेने आपली चळवळ जायला पाहिजे. मग आताच्या निवडणूक पद्धतीने काय होतंय की नेमकं त्यांना जे हवं आहे, मी सुरुवातीला जसं म्हणालो की थोडे जे काही तडे गेलेले आहेत व्यवस्थेला ते तडे सुद्धा बुजवण्याचं काम राजकीय सत्तेच्या माध्यमातून जे केले जात आहे तर त्याच्यापैकी त्यांच्यामध्ये हातामध्ये सगळ्यात एक मोठं हत्यार आहे ते म्हणजे आजची निवडणूक पद्धती हे त्यांच्यामधलं हत्यार आहे. आणि मग राखीव मतदारसंघ आहे, जातीच्या नावाने उमेदवार उभे करायचे. जातीच्या नावाने तुम्ही काय करायला गेला की तिथं सगळ्या जातीचा व्यवहार आला. कसं तुम्ही जात निर्मूलन करणार? नंबर 2, आता इन जनरल आपण विचार करू या निवडणूक पद्धतीचा. इन जनरल पद्धतीचा आपण निवडणुकीचा विचार केला तर आता मतदार संघ केंद्रित आणि उमेदवार केंद्रित ही जी निवडणूक पद्धती आहे याच्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये ज्या जातीचं प्राबल्य आहे त्या जातीचा उमेदवार उभा करण्याची सर्व पक्षांची मानसिकता येतात आणि त्याच पद्धतीने उमेदवार उभे केले जातात. किंबहुना आम्ही मीडियामध्ये काम करणारे लोक आहोत. माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार टेकचंद सोनावणे पण इथं आलेले आहेत. आमच्या मीडियामधले सुद्धा लोक निवडणुकीचे विश्लेषण जातीच्या आधारावरच करतात. म्हणजे पुन्हा आपण ती जाती व्यवस्था घट्ट करण्याचा त्यांच्या अजेंड्याला आपण हातभार लावतोय असं माझं मत आहे. नंबर 2, लोकशाहीमध्ये जाती व्यवस्था जसा हा सगळ्यात मोठा किंवा सामाजिक विषमता हा सगळ्यात मोठा जो अडथळा आहे लोकशाहीला, त्याचप्रमाणे
कोणत्याही प्रकारचा, खरं म्हणजे जाती, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, त्याचबरोबर भ्रष्टाचार, आज पैशाचा निवडणुकीमध्ये जो प्रचंड वारेमा पैसा वापर केला जातो, त्या लोकसभाच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये माझ्या काही नातेवाईकांचे मला फोन आले. एकाचा फोन आला मला, तो काही राजकीय पक्षाचं इकडे तिकडे काम करतो, तो म्हणतो मला दोघांना पैसे पाठवले, आता मी काय करू म्हणे, मी कोणाकोणाला देऊन कोणाकोणाची नावं सांगू. त्याला म्हटलं काहीच करू नको, म्हटलं आता ते तर पैसे त्यांना परत देऊन टाक, नाहीतर त्याला मी ठेव असं म्हटलं नाही, कारण मग तो मी अपराधी ठरेल. त्याला म्हणलं मग तुला काय करायचं ते कर. एक तर म्हणलं त्यांना पैसे परत देऊन, म्हणजे एकानं मला सांगितलं की आमच्या घरामध्ये 5 माणसं आहेत, 3 आम्ही मतदार आहेत, 2 आमची लहान मुलं आहे, एक जर ते कार्यकर्ता आला, बघितलं माणसं किती आहेत, 5, 10,000 टाकून गेला. मग त्या 2 मुलांचे पण पैसे टाकून गेला. इतका पैशाचा वारे माप वापर. हा पैसा कुठून येतो? राजकीय पक्षांचे काय स्वतःचे कारखाने, त्यांचा काय नोटा छापायचा कारखाना आहे? हा जो पैसा येतो तुमच्या माझ्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, आदिवासीसाठी, मागासवर्गीयांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात, त्या कल्याणकारी योजनांचा पैसा हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून राजकीय पक्ष लुटतात आणि त्याचा राजकीय निवडणुका लढवण्यासाठी वापर करतात. हा पैसा येतो कुठून? आताची निवडणूक पद्धती जातीचं प्राबल्य बघून जातीचा उमेदवार ठरवतं, म्हणजे जाती व्यवस्थेला बळकटी देतं, भ्रष्टाचाराला पोचतं, आणि तिसरा म्हणजे गुन्हेगारीला पोचतं ही निवडणूक व्यवस्था. म्हणजे त्यालाही तुमचं बंधन आहे. तुम्ही काय केलं, तुम्हाला शिक्षा न्यायालयानं ठोठावल्यानंतर 2 वर्षाची, मग तुमचं ते निवडून आल्यानंतर तुमचं निवडणूक हे रद्द होतं, किंवा नंतर तुम्हाला निवडणूक लढवण्याचं अपात्र ठरवलं जातं. त्याच्या आधी काय? त्याच्या आधी समजा तुम्हाला एखाद्या आरोपाखाली, भ्रष्टाचाराचा असेल किंवा आणखीन कुठल्या गुन्हेगारीच्या आरोपाखाली जर अटक केल्यानंतर तुम्हाला निवडणूक लढवायला पहिल्यांदा बंदी घातली पाहिजे ना. तुम्ही जेव्हा त्याच्यातून निर्दोष सुटाल त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवा ना. तुम्हाला कशी काय, तुम्हाला म्हणजे दहशत, म्हणजे मनी पॉवर, मसल पॉवर असे लोक आहेत की मी तुम्हाला नावही तुम्हाला जाहीर करतो. आम्ही 2004 मी तुम्हाला निवडणूक सांगतो. पप्पू कलाई नावाचे आमचे ह्यातले उल्हासनगरचे मोठा डॉन, त्याला पद्माकरला माहितीये, त्याला टाळाखाली अटक झाली, तो जेलमध्ये निवडणुका जाहीर झाला, जेलमधूनच फॉर्म भरला आणि जेलमधूनच निवडून आला. आठवलेच्या पार्टीतून ते आणखी नाही, तो भाग वेगळाच आहे अजून. तर असं आहे की याला आपण लोकशाही म्हणणार आहोत का? आणि याला जर आपण लोकशाही म्हणणार असो, किंवा याला जर आपण बाबासाहेब आंबेडकरांना किंवा फुले आंबेडकरी विचाराला अभिप्रेत असणारी लोकशाही आपण असं जर म्हणत असो, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. नंबर 2, त्यामुळे आणि दुसरं असं की आता हा एक महत्वाचा मुद्दा, आता मी पुन्हा समजावं म्हणून फक्त एकच उदाहरण देतो, जास्त उदाहरण देत नाहीये. पुन्हा ही सिस्टीम कशी आहे, आपल्याकडे जे काही तत्व स्वीकारले की एक व्यक्ती एक मत, काय एक मत एक किंमत, याच्यामध्ये प्रत्येक मताची किंमत होते का? आता त्याचं फक्त उदाहरण सांगतो, एकच उदाहरण सांगतो, फार मी तपशिलात जात नाही. याच्यावर मी आता स्वतंत्र पुस्तक लिहायला सुरुवात केली, त्याच्यावर आपण नंतर सेपरेट चर्चा करू. मी पुन्हा ते उदाहरण देतो की जरा ते फार थोडस चांगलं म्हणजे प्रभावी उदाहरण आहे. आमच्या कविता पण आहे तिथे. 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला 42 लाख मत मिळाली लोकसभेमध्ये महाराष्ट्रभरात, आणि ते त्यांचा आपला एकही उमेदवार लोकसभेमध्ये नाहीये, प्रतिनिधी नाहीये. 42 लाख मतांची किंमत तुम्ही काय करणार आताच्या सिस्टीम मध्ये? एक व्यक्ती एक मत एक किंमत हे जर सूत्र असेल आपल्या लोकशाही किंवा निवडणूक पद्धतीचं किंवा लोकशाही व्यवस्थेचं किंवा लोकशाही प्रणालीचं, तर मग आपण त्या 42 लाख मतांची किंमत काय करणार? ऑन द कॉन्ट्री, जे खासदार निवडून गेलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे किंवा अपक्ष, त्यांना मतं किती मिळालेली आहेत? 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख, 2.5 लाख, 3 लाख अशा रेंजमध्ये आहेत. म्हणजे 3 ते 4 लाख मतं घेतलेला तो खासदार निवडून गेलेला आहे. मग 42 लाख मतांचं काय करायचं? त्याचं प्रतिनिधी त्यांचा कुठं आहे? हा फॉल्ट ह्या निवडणूक पद्धतीमधला आहे. कारण ही मतं जी आहेत ना, ही मतं अशी स्कॅटर्ड आहेत, आपली एका मतदारसंघात अशी एकत्रित नाही आहेत. मग ही सामाजिक व्यवस्था जर अशी असेल आणि या राजकीय पक्षाला
संबंध भारतामधनं किंवा संबंध एखाद्या राजकीय पक्षाला संबंध भारतामधनं किंवा संबंध राज्यामधनं जर इतक्या प्रकारचे लोक लाईक करतायत आताच्या आपल्या गुगलच्या भाषेमध्ये, इतके लोक त्यांना पसंत करतायत, त्यांना मतदान करतायत, केवळ ही सिस्टीम बंदिस्त मतदारसंघ आहे, उमेदवार केंद्रित आहे, साधा बहुमताची सिस्टीम आहे, त्याच्यामुळं 42 लाख मताला प्रतिनिधित्व संसदेमध्ये नाही. आणि म्हणून ह्या 42 लाख मतांना किंवा प्रत्येक मताची किंमत झाली पाहिजे, प्रत्येक मताला व्हॅल्यू प्राप्त झाली पाहिजे, ती मिळाली पाहिजे, ती मिळू न देणारी आजची निवडणूक पद्धती आहे. आणि म्हणून सेक्युलर गव्हर्नमेंटच्या प्लॅटफॉर्मवर अनेकदा आपण मागणी केलेली आहे, मी मागणी केलेली आहे, आपण मागणी केलेली आहे, किंबहुना आपला एक महत्वाचा अजेंडा आहे की आत्ताची प्रचलित निवडणूक पद्धती रद्द करणे. आता आपलं कसं होतंय की मग हे रद्द कशी होणार, मग दुसरं काय आणणार, मग हे कधी होणार, कारण आपल्याला लगेच उद्याच नगरसेवक व्हायचं असते, लगेच उद्याच आमदार व्हायचं असते, लगेच उद्याच खासदार व्हायचं असते. आपण लॉंग टर्मचा विचार करत नाही. जी RSS संघटना 100 वर्ष दम काढते, जिंकण्यासाठी नव्हे, तुम्हाला जे जिंकलेले आहे ते तुम्हाला कायम गुलाम ठेवण्यासाठी, मग गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी आपण किती दम काढणार आहोत की नाही काढणार आहोत हा प्रश्न आहे. ही निवडणूक पद्धती रद्द केली पाहिजे, ही आपली पहिली मागणी असली पाहिजे. आणि त्याच्याऐवजी प्रमाणबद्ध निवडणूक पद्धती आणली पाहिजे. हा एक पर्याय आम्ही इथं जो आव्हानांनी जो पर्याय आहे त्याच्यातला पर्याय आम्ही देतोय की प्रतिनिधित्व निवडणूक पद्धती आणली पाहिजे. तर ते प्रतिनिधी निवडणूक पद्धती थोडक्यात मी सांगेन. आता ही प्रतिनिधी निवडणुकीची चर्चा सुद्धा त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डिबेटमध्ये झालेली आहे, पण त्याचे त्यावेळेला काही वेगवेगळे म्हणजे काय ऍडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज त्यावर चर्चा झाली. आणि ताबडतोबीनं भारताच्या स्वातंत्र्याचा जो कालखंड होता तो इतका वेगवान होता की एका बाजूला स्वातंत्र्य, एका बाजूला भारताची फाळणी, नंतर संबंध भारत आणि पाकिस्तानमध्ये उसळलेल्या धार्मिक दंगली, जातीय दंगली, प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली जीवितहानी, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला एक स्थिर सरकारची गरज होती. आणि त्यामुळे इंग्लंडची जी पद्धती आहे आताची निवडणूक पद्धती ब्रिटिशांची, ती जशी आहे तशी आपण स्वीकारली. पण त्यावेळेला स्वीकारली. मग बाबासाहेब जर ह्या पद्धतीमध्ये, ठीक आहे, बाबासाहेबांनी थेट ही सगळी व्यवस्था, एक बाबासाहेब म्हणाले ना किंवा हे बदललं पाहिजे. आता बाबासाहेबांना पुढचं आयुष्य न मिळाल्यामुळे कदाचित त्यांचा पुढची जे काय त्यांना मान्य करायची ती राहून गेली. पण आपल्या आहे तेच ठेवा असं बाबासाहेब तर म्हणाले नाहीयेत, ते बदला तर म्हणालेले आहेत. मग आजच्या परिस्थितीमध्ये आपण बाबासाहेबांच्या विचाराचा तोच धागा घेऊन आपण नेमका काय बदल केला पाहिजे, चुकत असेल पण पर्याय व्यवस्था आपण आता मांडायला सुरुवात केली पाहिजे, मांडली पाहिजे. आपण आता प्रमाणबद्ध निवडणूक पद्धती मांडतोय. प्रमाणबद्ध निवडणुकी थोडक्यात अशी आहे की या निवडणुकीमध्ये तुमचा उमेदवार निवडणुकीला उभा राहणार नाही, तर तुमचा पक्ष निवडणुकीला उभा आहे. आणि तुमच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही तर पक्षाला मतदान करायचं आहे, आणि पक्षाच्या कार्यक्रमाला मतदान करायचंय. आणि पक्षाच्या कार्यक्रमात त्यामुळे काय होणार आहे की त्यामुळे तुमच्या मतदारसंघामधला जातीचं प्राबल्य, कोणत्या मतदारसंघात जातीचं प्राबल्य शोधण्याची गरज लागणार नाही, तुम्हाला जातीचा उमेदवार शोधण्याची गरज लागणार नाही. दुसरी गोष्ट, उमेदवार पक्षही करतो आणि तो उमेदवार ही मोठ्या प्रमाणावर जो पैसा खर्च करतो निवडणुकीला, खर्च करतो म्हणण्यापेक्षा तो त्यासाठी भ्रष्टाचारच करतो, आणि निवडून आल्यानंतर पुन्हा तो पैसा वसूल करायला पुन्हा तो भ्रष्टाचारच करतो. तर हे जे चक्र आहे ना, हे चक्र तोडायचं असेल तर मग ही पद्धती रद्द करून तिथं तोही विषय येणार नाही. आणि तिसरी गोष्ट, गुन्हेगारीलाही त्याच्यामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं आपला मुद्दा जो आहे, फुले आंबेडकरी राजकारण म्हणजे काय, तर फुले आंबेडकरी विचाराचं राजकारण. आणि फुले आंबेडकरी विचाराचं राजकारण संसदेपर्यंत किंवा त्या लोकशाहीच्या सभागृहापर्यंत आपल्याला घेऊन जायचं असेल तर ह्या पद्धतीच्या निवडणूक पद्धतीमध्ये, प्रमाणबद्ध निवडणुकी पद्धतीमध्ये पक्षाला मतदान करायचं, पक्ष निवडणूक आयोगाकडे रजिस्टर होईल. आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 222 जागा आहेत, 288 जागा आहेत, तर त्या राजकीय पक्षाला समजा वाटलं की बाबा आपल्याला 288 जागा लढवायचे, तर 288 उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाला त्यांनी द्यायची.
आणि त्यांचा मताचा कोटा ठरवायचा. आता मतांचा कोटा आपण त्या पद्धतीने करतो. राज्यसभेची आणि विधान परिषदेच्या निवडणुका आपण त्या पद्धतीने करतो. कशा, उदाहरणार्थ म्हणजे राज्यसभेच्या समजा 10 सदस्यांच्या आपल्याला नियुक्त्या करायच्या आहेत विधानसभेतून, तर त्याचं एक सूत्र मानलं जातं की 288 भागिले 10 जागा म्हणजे किती होतात, 28. म्हणजे एका 28चा कोटा ठरतो. म्हणजे 28 ज्या उमेदवाराला मतं मिळतील, जो आमदार 28 आमदार ज्याच्या बाजूला उभे राहतील किंवा जे मतदान करतील, तो राज्यसभेवरती एक खासदार निवडून जातो. अशाच पद्धतीचा कोटा पद्धत यामध्ये येते. म्हणजे तुमच्या पक्षाला समजा की आपण एक कोटा ठरवला की लोकसभेसाठी एक 5 लाख किंवा 8 लाख मत ज्या पक्षाला मिळतील कमीत कमी, त्याचा एक खासदार लोकसभेमध्ये निवडून जाईल. आता मगाशी ज्या पक्षाचं मी उदाहरण आपलं वंचित बहुजन आघाडीच दिलं, त्यांना 40 लाख 42 लाख मतं मिळाली, तर त्यांचे त्या सूत्राप्रमाणे 5 खासदार आपोआप निवडून जातात लोकसभेमध्ये. म्हणजे इथं प्रत्येक मताचं मूल्य तुम्हाला मिळतं. म्हणजे तुमचं एकही मत इथं वाया जात नाही. हा एक निवडणूक पद्धतीचा निवडणूक याच माध्यमातून आपल्याला आता हे कसं करायचं, काय करायचं, याच्यामध्ये 1977ला त्यावेळच्या भारत सरकारच्या चीफ इलेक्शन कमिशनरनी, निवडणूक आयोगाच्या शकदर, त्यांनी केंद्र सरकारला एक अहवाल दिलेला आहे की आताची निवडणूक पद्धती रद्द करा आणि प्रमाणबद्ध निवडणूक पद्धती आणा, की जी आता आपण मानतोय. अनेक देशांचे त्याने उल्लेख केलेले आहेत की कोणत्या कोणत्या देशामध्ये या पद्धतीची निवडणूक पद्धती आहे. त्याच्यानंतर 2015ला भारताच्या लॉ कमिशनने तो संदर्भ घेऊन 1977ला जे निवडणूक आयोगानं ही निवडणूक पद्धती बंद करा आणि प्रमाणबद्ध निवडणूक पद्धती आणा यासाठी जी शिफारस केलेली आहे त्याचा विचार करावा असं निवडणूक केंद्रीय लॉ कमिशनने शिफारस केलेली आहे. आपल्याला तोही आधार आहे, त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आता हे सरधोपटपणे आपण मांडलेलं आहे. याच्यामध्ये पण काही दोष असू शकतात किंवा याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात, हे फुलप्रूफ नाही, परंतु त्याचा एक ढोबळ आराखडा म्हणून आज आपण मानतोय की आजच्या निवडणूक पद्धतीला किंवा आजही सगळी जर कोंडी फोडायची असेल तर ईव्हीएम मशीन नव्हे किंवा गटबाजी नव्हे, तर आताची निवडणूक पद्धती आहे ती रद्द करूनच आपल्याला ही कोंडी फोडता येऊ शकते. आता नंबर 2, हे सगळं झाल्यानंतर सुद्धा शेवटी आपल्याला राजकीय पक्ष चालवत असताना किंवा राजकीय भूमिका घेत असताना आपल्याला एक अजेंडा आपण घ्यावा लागतो. युवराजजी, आपण अजेंडे काय घेतोय, आपण अजून त्या राखीव जागा भोवतीच फिरतोय, आरक्षणाच्या भोवतीच फिरतोय, त्याच्या पुढे आपण जात नाही. मला वाटतं की मी त्या याच्यावर न जाता याच्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा, 1-2 मुद्दे मांडतो मी थांबतो. एक म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, त्याचं किती वाटोळं झालंय आणि ते वाटोळं करण्यामध्ये आज न्यायपालिका सुद्धा किती आघाडीवर आहे हे आपण महाराष्ट्रातल्या सत्तानाट्य घडलं त्याच्यानंतर आपण अनुभवतोय. म्हणजे चंद्रचूड रिटायर होईपर्यंत त्यांनी निर्णय दिला नाही, आता ते कुठेतरी गेले. असो, त्याच्यावर मला आता बोलायचं नाहीये. पक्षांतर बंदी कायदा, आपण आमची मागणी अशी असायला पाहिजे किंवा मी अशी मागणी करतो की आपली मागणी अशी असायला पाहिजे, ते संघटनेने ठरवावं की पक्षांतर बंदी कायदा सुद्धा आता रद्द झाला पाहिजे. ज्याला पक्षात जो निवडून आलेला आमदार आहे, खासदार आहे, नगरसेवक आहे, जो कोणी लोकप्रतिनिधी आहे, त्याने पहिला राजीनामा द्यावा आणि नंतर दुसऱ्या पक्षामध्ये गेला पाहिजे. कारण तो त्याला निवडून देताना त्या मतदारांनी केवळ तो उमेदवार बघितलेला नाहीये, त्याचा पक्षही बघितलेला आहे. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्याला जर पक्षांतर कायदा असेल, आता ते 2/3, 1/3 वगैरे जे काय केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये इतकं त्याला जसं हवं तसं ते कायद्याची मोडतोड करून ते सगळं करतात. अनेक राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, पक्षांतर कायदा बंदी कायदा रद्द केला पाहिजे. ज्याला पक्षांतर करायचं आहे तो निवडून आलेल्या पक्षाचा किंवा त्या पदाचा पहिला त्यांनी राजीनामा देणं, नंतर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये पक्षांतर करणं. नंबर 2, आता आपल्याला काय झालंय, मी एका गोष्टीवर मात्र बोलणार नाही कारण तो विषय थोडासा वेगळा होऊन जाईल आणि ते बरोबर पण होणार नाही. पण त्याच्याऐवजी मी दुसरा मुद्दा असा मांडेन की एका व्यक्तीनं एखाद्या राजकीय पदावरती किती वेळ राहावं, किती वेळ त्याने निवडणुका लढाव्या. काल मला वाटतंय कुणीतरी आपल्या
संविधान आणि लोकशाहीच्या परिसंवादामध्ये जो उल्लेख झाला की संविधानिक नीतिमत्तेचा आणि त्याच्याबद्दलचं उदाहरण कोणी दिलं मला आठवत नाहीये. मला वाटतं माकलेकर सरांनी काय कोणीतरी दिलं मला, त्या जॉर्ज वॉशिंग्टनचं जे उदाहरण दिलं नाही का, कोणीतरी दिलं ते उदाहरण. 2च वेळा तिथं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष राहतो, त्याच्यानंतर मग त्याला तो बाद होतो. आपल्याकडे ही पद्धत आता कसं झालंय की तो मरेपर्यंत, एकदा तो निवडून आला, एकदा त्या सत्तेवर पदावर बसला की तो मरेपर्यंत ते पदही सोडत नाही, सत्ताही सोडत नाही. त्याला लोकांनी पराभूत केलं तरच तो बाजूला जातो, नाहीतर तो जात नाही. बरं तो मरायच्या, आता काय झालंय की मरायच्या आधीच किंवा आता एकदा दोनदा निवडून आला की तिसऱ्यांदा लगेच आपला पोराचा फोटो लगेच त्या पोस्टरवरती दिसतोच. दादा, तात्या, अण्णा, काका, मामा वगैरे वगैरे काय असेल ते. म्हणजे ही जी काय राजकारणाची किंवा सत्तेची घराणेशाही जी सुरू आहे, तर याला पायबंद करायचा असेल तर कोणतंही पद, म्हणजे तुमचा ग्रामपंचायत सदस्य असो, सरपंच असो, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा, फक्त 2दा. मुख्यमंत्री व्हा, मंत्री व्हा, पंतप्रधान व्हा, राष्ट्रपती व्हा, राज्यपाल कोणी व्हा, फक्त 2दा, तिसऱ्यांदा नाही. कारण याच्यातून त्या सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता, सत्तातून संपत्ती, आणि तुम्ही आज निवडून आला की पुढच्या 50 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवता, लोकांना लुटता, भ्रष्टाचार करता, लोकांचं शोषण करता, आणि त्याच्यातून ही सगळी व्यवस्था तुम्ही तुमच्या 50 पिढ्यांची पुढे व्यवस्था करता. ही लोकशाही नाही आणि हे आपण मान्य करता कामा नये. म्हणून मला वाटतं की पक्षांतर बंदीचा कायद्याबरोबरच हे जास्तीत जास्त 2 वेळा लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही राजकीय पदावरती, आणि दुसरा शेवटचा मुद्दा, मी माझ्या त्या उपवर्गीकरणाच्या लेखामध्ये 2 वेळा लिहिला होता. आणि आता विशेष म्हणजे भूषण गवई साहेब जे आता चीफ जस्टिस झालेले आहेत, ते माझे लोकसत्तातला लेख वाचूनच ते आता भूमिका घ्यायला लागलेत, असा माझा आगाऊ दावा आहे असं माझं मत आहे. मी त्या लेखामध्ये म्हटलं होतं की आरक्षणाचं उपवर्गीकरण करताय ना, मग सत्ता लाभाचंही करा. ज्याला ज्याला सत्तेचा लाभ मिळालाय त्यालाही आता बाजूला करा. ज्याला आरक्षणाचा लाभ मिळाला त्याला बाजूला करताय ना, तर त्यांनाही बाजूला करा. दुसऱ्या त्यात मी मागणी अशी केली होती की IAS ऑफिसर, IPS ऑफिसर आणि न्यायाधीश हे सगळ्यात आपल्या व्यवस्थेतले टॉपचे आणि महत्वाची पद आहेत. हे लोक रिटायर, म्हणजे IAS, IPS आणि जज हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे, यांना कुठलंही राजकीय पद द्यायचं नाही. ते रंजन गोगोई अयोध्येच्या बाजूने निर्णय दिला, त्याला राज्यसभेचं भाजपनं खासदार केलं. म्हणजे कुठल्या स्तरावरती आपली न्याय व्यवस्था गेलेली आहे किंवा त्या पदावरची व्यक्ती गेलेली आहे, आणि किती त्याचं मूल्य वाढवतोय का त्याचं अवमूल्यन करतोय त्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि आता तेही गवई बोलायला लागले. कालच्या परवाच्या दिवशी ते बोलले का त्या कुठल्या तरी लंडनच्या काय व्याख्यानामध्ये की सत्तेचं पण वर्गीकरण झालं पाहिजे असं बोलले काल ते परवा. मुलं झालं म्हणलं, म्हणजे माझा बाण लागला म्हणलं बरोबर. आणि त्याच्या आधी ते परवा आपले ओक साहेब जे रिटायर झाले त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बोलले की निवृत्तीनंतर मी कुठलेही पद घेणार नाही. म्हणजे माझा लेख वाचून त्यांनी स्वतः कुठला निर्णय घेतला. असो, मला असं वाटतं की या पद्धतीनं आपली राजकीय भूमिका, आपली राजकीय चळवळ आपण उभी केली पाहिजे. आहे त्या चौकटीमध्ये BJPनं RSSनं टाकलेल्या ट्रॅपमध्ये आपण न अडकता किंवा त्यांच्या रिंगणामध्ये आपण न खेळता आपलं स्वतंत्र रिंगण आपण त्यांना खेळवायचा आपण प्रयत्न करूया. पुढची 100 वर्ष लागली तरी चालेल, परंतु फुले आंबेडकर राजकारण जर करायचं असेल तर याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. एवढे आव्हान करतो आणि माझं मत मानून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर.